नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराजांच्या केंद्रानुसार घरात किती देवांचे टाक ठेवावे, किती देव बनवावेत, लग्नाचे देव कोणते असतात. मित्रांनो, आपण प्रामुख्याने आपल्या घरामध्ये लग्न सराई दरम्यान किंवा घरात मुलाचे मुलीचे लग्न असल्यास आपण देव बनवतो, देव घडवतो किंवा असंच सुद्धा आपण देव बनवत असतो. देव प्रामुख्याने टाक स्वरूपात असतात. आता कोणाच्या घरात 4च्या संख्येत असतात, कोणाच्या 5च्या संख्येत असतात, तर कोणाच्या घरात 9, 10, 15 देव सुद्धा बनवले जातात. हे देव प्रामुख्याने अनेक शुभ कार्यादरम्यान बनवले जातात किंवा प्रामुख्याने आजकाल लोक केव्हाही देव बनवतात. तर हे देव किती संख्येत असले पाहिजे. आता आपल्या कुळाप्रमाणे जसा कुळाचार चालत येतो पूर्वजांपासून, तर आपल्याला सांगितलं जातं की आमच्या घरात एवढे होते, तुम्ही तेवढे बनवा. तर त्यानुसार तुम्ही बनवलेत तरी काही समस्या नाही. तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्हाला माहीत असतील की तुम्हाला एवढे देव बनवावे लागतील, तुमच्या वडीलधाऱ्या लोकांकडे एवढे देव होते, तर तुम्ही तेवढे बनवावे. आपल्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या कुळाचारात तुम्हाला माहीत असतील की देव एवढे असतात आणि एवढे बनवावे लागतात आणि हे देव बनवायचे असतात, तर तुम्ही तेवढे बनवले तर अतिउत्तम. परंतु काही लोकांना माहीत नसतं की आम्ही किती देव घडवावेत, किती देव बनवावेत, किती देवांचे टाक घरात ठेवावे. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला स्वामी केंद्रानुसार देव बनवायचे असतील तर ते देव कितीच्या संख्येत आणि कोणते देव असले पाहिजे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. असं नाही की तुम्ही हेच किंवा याच संख्येत देव बनवले पाहिजे असं बिलकुल पण नाही. तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही देव घडवावेत, देव बनवावेत. तुम्हाला तुमचा कुळाचार माहीत असेल, तुमच्या कुळामध्ये तुमचे वडीलधारे असतील किंवा मोठं कुठे घर असतं, त्यांना माहीत असतं की आमच्या त्या घरामध्ये एवढे देव आहेत, तर तुम्ही तेवढे बनवावे, कारण कुळाचाराप्रमाणेच देव बनवले जातात. परंतु तुम्हाला जर स्वामी केंद्रानुसार बनवायचे असतील किंवा जर तुम्हाला माहीतच नसेल की किती देव बनवायचे असतात आणि कोणते देव प्रामुख्याने महत्त्वाचे असतात, तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. तर आपल्या घरात किती देव असले पाहिजे आणि कोणते देव असले पाहिजे. प्रामुख्याने टाक स्वरूपात देव असतात. तर मुख्य 4 देव तुम्ही बनवले पाहिजे. एकूण 4 देव, 4 देवांचे टाक तुम्ही बनवले पाहिजे. केंद्रानुसार 4च देव सांगितले जातात. आता यातले जे पहिलं आहे ते म्हणजे आपली कुलदेवी, कुलस्वामिनी. रेणुका असेल, तुळजाभवानी असेल, कुठलीही असेल, तर त्या देवीची एक टाक, एक मूर्ती म्हणजे टाक स्वरूपात असतं. नंतर आहे आपले कुळदैवत. हे खंडोबा असतील किंवा अन्य दुसरे कोणी असतील तर त्यांचे तुम्ही कुळदैवत बनवायचे आहे, एक टाक. तिसरं आहे कालभैरव, यांचा एक टाक बनवायचा. आणि शेवटचा चौथा आहे पितृदेव. तर हे 4 महत्त्वाचे देव केंद्रानुसार बनवायला सांगितले जातात. याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले नाही बनवले तरी चालतात. कुलदेवीचा टाक, कुलदेवाचा टाक, कालभैरवचा टाक आणि पितृदेवाचा टाक. कुलदेवी, कुलदेव, कालभैरव आणि पितृदेव हे 4 संख्येत तुम्ही देव घडवले पाहिजे, देव बनवले पाहिजे. सव्वा भारमध्ये एक एक देव बनले पाहिजे. एक देव सव्वा भार, दुसरा सव्वा भार, तिसरा सव्वा भार, चौथा सव्वा भार असं तुम्ही बनवायचं आहे. परंतु कुळाचाराप्रमाणे माहीत असेल तर कुळाचाराप्रमाणेच देव बनवायचे आहे. मग ते 5 असतील, 10 असतील, 15 असतील, पण कुळाचार माहीत असेल तर कुळाचाराप्रमाणेच बनवा. कुळामध्ये माहीत नसेल की किती देव बनवायचे असतात, कोणते देव बनवायचे असतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 4 देव बनवा, कुलदेवी, कुलदेव, कालभैरव आणि पितृदेव. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.